जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। सद्गुरु श्री जोग महाराज की जय। आदि शक्ति मुक्ताबाई की जय। जय जय श्री राधे श्याम। हरि ओम। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम्। भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशी विभूषितकरानवनीरदाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठान् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम्। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभो जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। भक्ति महाराणी की जय। आपल्या मनाला आणि वाणीला पवित्र करण्याकरता काही क्षण भगवंताचं नामचिंतन करूया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण
नाथ नारायण वासुदेव हे 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 नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव राधे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीमद्भागवत महापुराण की जय जय श्री राधे भक्ति सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासीत् श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवत स्वरूप श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह या ज्ञान यज्ञ सप्ताहाच्या प्रथम दिवसाच्या द्वितीय सत्रामध्ये आपण उपस्थित आहोत. प्रथम सत्रामध्ये आपण श्रवण केलं श्रीमद भागवताचा महिमा सांगायला आरंभ केला सनकादिकांनी. हरिद्वारमध्ये कथा आरंभ झाली आणि इकडे वृंदावनामध्ये वयोवृद्ध अवस्थेत बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले ज्ञान वैराग्य
यांना तारुण्य प्राप्त झालं, हा महिमा या श्रीमद भागवत ग्रंथाचा आहे. काही ग्रंथ असे आहेत त्यांना फक्त ज्ञानपरक मानलं जातं, फक्त ज्ञानाची चर्चा त्या ग्रंथामध्ये येते. काही ग्रंथ असे आहेत त्यांच्यामध्ये फक्त वैराग्याच्या गोष्टी येतात. काही ग्रंथ असे आहेत की त्यांच्यामध्ये फक्त भक्ती कथा सांगितली जाते. पण श्रीमद भागवत ग्रंथ असा आहे, या भागवत ग्रंथामध्ये भक्ती कथा येतात, वैराग्याच्या गोष्टी येतात आणि ज्ञानाची चर्चाही केली जाते. असा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. बोल भागवत भगवान की. भक्ती महाराणी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन हरिद्वारमध्ये प्रगट झाली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेती नामाने मुहुर वदंती. गोड असं चिंतन करू लागली आणि नामस्मरण संपल्यानंतर भक्ती मातेने हात जोडले सनकादिकांना. प्रभो, इथे सर्वांना बसण्याकरता जागा आहे, पुरुष मंडळींना बसण्याकरता जागा आहे, महिलांकरता जागा आहे, खाली बसण्याकरता ज्यांना समस्या आहे त्यांना बसण्याकरता आसनं आहेत, खुर्च्या आहेत, कलाकार लोकांना स्टेज आहे, तुम्हाला व्यासपीठ आहे, मी कुठे बसू? असं भक्ती मातेने सनकादिकांना प्रश्न विचारला. सनकादिक म्हणतात, भक्ती माते, जेवढे लोक कथा श्रवण करण्याकरता आलेत ना, या सर्वांच्या अंतकन रूपी व्यासपीठावर आपण विराजमान व्हा, अंतकन रूपी आसनावर विराजमान. तिष्ठस्व निरंतरम वैष्णव मानसानी. वैष्णवांच्या मनामध्ये तुम्ही विराजमान व्हा. आणि उपस्थित सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तिमाता विराजमान झाल्यानंतर हरिद्वारमध्ये कथा श्रवणाकरता आलेले जे श्रोते मंडळी आहेत, यांना तहान लागले नाही, भुकेची वेदना विसरले आणि अगदी एकाग्र चित्ताने भगवंताची ती भागवत कथा श्रवण करू लागले. नारद महर्षींनी सनकादिकांना प्रश्न विचारला, महाराज, भागवताच्या श्रवणाने फक्त ज्ञान वैराग्यानाच तारुण्य युवावस्था प्राप्त होते की पापी लोकांचं पापही जातं? जर पापी लोकांचं पाप जात असेल तर कोणकोणत्या प्रकारच्या पाप्यांचा उद्धार होतो? कोणकोणत्या प्रकारचे पापी तरुण जातात? याचं कृपा करून आम्हाला विस्ताराने वर्णन करून सांगा. त्यावेळेला अत्यंत प्रसन्न मुद्रेने सनकादिक महर्षी नारद महर्षींना सांगतायत, नारदजी, कोणकोणत्या प्रकारचे पापे तरुण जातात? ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिनः सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते पंचोग्र पापाच्छलछद्मकारिण क्रूरा पिशाचा इव निर्दयाश्च ये ब्रह्मस्वपुष्टा व्यभिचारकारिण सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. सनकादिकांनी या 2 श्लोकामध्ये यादी सांगितली की कोणकोणत्या प्रकारचे पापी तरुण जातात. ये मानवा पापकृतस्तु सर्वदा. जे माणसं नेहमी कायेने, वाचेने, मनाने पापच करत राहतात. सदा दुराचाररतः, नेहमी दुराचरण करण्यामध्ये मग्न असतात. क्रोधाग्निदग्धा, कायम दुसऱ्यावर रागवत असतात. कुटिलाहा,
कपट करत असतात. कामिनः कामातुर. त्याचप्रमाणे पंचोग्र पापः, 5 प्रकारचे उग्र पाप सांगितलेले आहे. ब्रह्महत्या सुरापानम, स्थेयम गुरुदारागमनम, महंती पातकान्याहु संसर्गादेव पंचमम. हे महापाप, उग्र पाप सांगितले आहेत. सामान्य पाप पण आहेत, सामान्य दोष आहेत. 2 भावांचा व्यवस्थित चालत असताना त्या 2 भावांच्या मनामध्ये आणणं आणि दोघांची फूट पाडणं, दोष सांगितलाय. एखाद्याचा विवाह जमत असेल तर तो विवाह मोडणं, हा पण दोष सांगितलाय. एवढंच नाही, एखाद्याची म्हैस चांगली दूध देत असेल तर त्या म्हशीचं दूध उडवणं, एखाद्याचा विंचू चढवणं, हे पण दोष सांगितलेले आहेत. पण हे सामान्य दोष आहेत. 5 प्रकारचे उग्र पाप सांगितले आहेत. ब्राह्मणाची हत्या करणं पहिलं पाप. सुरापानम, मद्यपान करणं, दारू पिणं, दुसऱ्या क्रमांकाचं महापाप आहे. तिसरं पाप आहे स्थेयम, चोरी करणं. आणि चौथं महापाप आहे गुरुदारागमन. या 4 लोकांपैकी एकाची जो संगती करतो कोणत्याही, तो 5वा महापापी. दारू पित नाहीत पण पिणाराच्या संगतीमध्ये राहतो, तो 5वा महापापी. चोरी करत नाही पण चोरी करणाऱ्याच्या संगतीमध्ये राहतो, तो 5वा महापापी. या 4 लोकांच्या केवळ संगतीमुळे त्याला महापाप लागत असतं, केवळ संसर्गाने. असे 5 प्रकारचे महापापी जरी असले पण 7 दिवस नियमपूर्वक त्यांनी कथा श्रवण केली तर त्यांचं पाप क्षालन होतं, पापांचं परिमार्जन होतं. एवढंच नाही, एखादा मनुष्य जन्मापासून मरेपर्यंत पापच पाप करतोय, पण आयुष्यात त्याने एकदा शेवटी काशना कथा ऐकली तरी तो पावन होतो. ज्ञानोबा म्हणतात, तेवी नूरेची पाप केले शेवटली भक्ती. शेवटी जरी भक्तीला लागले अंतःकरणापासून, भगवान परमात्मा मागे केलेलं सर्व पाप नष्ट करून टाकतो. एखाद्याने भरपूर पाप केलं आणि पापाचं फळ म्हणून तो पेशाची योनीला गेला आणि पेशाची योनीला जाऊनही जर त्याने भागवताची कथा श्रवण केली तर पेशाच्या योनीतूनही त्याची मुक्तता होते. नारदजी आनंदाने म्हणतात, जय हो महाराज, काय अद्भुत महिमा आहे. पाप करून पेशाची योनीला गेला आणि पेशाची योनीमध्ये त्याने कथा श्रवण केली, त्याचाही उद्धार होतो. केवढं आश्चर्य! हे खरं आहे का? सनकादिक म्हटले आम्ही खोटं बोलतच नाही. एखादं उदाहरण आहे असं? सनकादिक म्हटले, तुम्हाला मी एक पुरातन इतिहास सांगतो. अत्र ते कीर्तयिष्यामः इतिहासं पुरातनम् यस्या श्रवणमात्रेण पापहानि प्रजायते. नारदजी, अत्यंत परम पावन असा हा इतिहास आहे. याचं नुसतं श्रवण केलं तरी जीवनातले कल्मश पाप नष्ट होत असतात. कर्नाटक राज्यामध्ये तुंगभद्रा नावाची नदी आहे आणि तुंगभद्रा नदीच्या काठावर उत्तम नगर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक सत्शील ब्राह्मण राहतोय. त्या ब्राह्मणाचं नाव आहे पंडित आत्मदेव शर्मा. ब्राह्मण एवढा विद्वान आहे, जणू काय द्वितीय भास्कर, प्रति सूर्याप्रमाणे तेजस्वी त्याचं विद्वत्तेचं ज्ञानाचं तेज आहे. पण योगायोग असा, त्याच्या स्वभावाची अगदी विपरीत स्वभावाची त्याची पत्नी आहे. तिचं नाव आहे धुंधुली. तिचा स्वभाव कसा आहे? लोकवार्ता रता
कायम इकडची बातमी तिकडे देणार, तिकडची बातमी इकडे देणार. लोक वार्ता रता. क्रूरा, क्रूर म्हणजे काय? स्वभावाने अत्यंत कपटी आहे, क्रूर आहे. लोक वार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका, खूप बडबड करणारी. एकदा सुरू केलं की थांबतच नाही. कस काय आठवतो, कस काय नाही कुणास ठाऊक. जे चालू केलं ते बंदच करत नाही. बडबड, व्यर्थ बडबड करणे. जल्पिका. शूराच्या गृहकृत्येषु, परंतु घरकामामध्ये मात्र ते शूर आहे. खूप मोठा त्या श्रीमंतीचा पसारा आहे, परंतु एवढं मोठं घर असून सुद्धा एकही नोकर नाही, एकही मोलकरीण नाही. संपूर्ण मोठ्या घराचं देखभाल सर्व काही ती धुंधुली करते. जे घरकाम करण्यामध्ये शूर आहे. शूराच्या गृहकृत्येषु कृपणा. कृपण म्हणजे कंजूस. नाही तर श्रीमंत मनुष्य कसे असतात? कंजूसच असतात. नाही नाही, ते कंजूस असतात म्हणूनच श्रीमंत असतात. तशी ही धुंदुली सुद्धा काय होती? कंजूस होती, कृपण हा. आणि शेवटचं विशेषण दिलंय धुंदुलीविषयी, कलह प्रिया. कलह म्हणजे भांडण, प्रिय म्हणजे आवड. भांडणाची खूप आवड होती. जोपर्यंत शेजारणीशी भांडण करत नाही तोपर्यंत जेवण केलंय असं तिला वाटत नव्हतं. ज्या दिवशी कोणाबरोबर भांडण झालं नाही समजून घ्यावं त्या दिवशी तिचा उपवास आहे की काय. अशा विपरीत स्वभावाची ती धुंदुली. पण विपरीत स्वभावाच्या पत्नीबरोबरही पंडित आत्मदेव आपला संसाराचा गाडा चालवतायत. पण अंतःकरणामध्ये एक खेद आहे. पुत्र हिनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. संपत्ती भरपूर आहे पण पोटी संतान नाही, आणि याचा खेद त्या आत्मदेवांना व्हायचा. एके दिवशी तर त्यांना एवढं वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं की पोटी संतान नसेल मग जिवंत राहून काय फायदा, त्यापेक्षा आपण आत्महत्याच करू. म्हणून आत्महत्या करण्याकरता जंगलामध्ये निघून गेला. झाडाखाली बसला आणि रडू लागला. रस्त्याने साधू महाराज जात होते. साधूने पाहिलं कोणीतरी ब्राह्मण झाडाखाली बसून रडतोय. निश्चित देवा करता रडत असेल की एवढे प्रयत्न केले, एवढे सायास केले, एवढी साधना केली तरी देव मला अजून का भेटत नाही, देवा करता रडत असेल. म्हणून आपण जावं, काहीतरी मार्गदर्शन करावं. म्हणून ते साधू आत्मदेवाजवळ आले आणि विचारू लागले, कथम रोदिषि विप्रत्वम का ते चिंता बलीयसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम. हे विप्र, हे भूदेव, कथम रोदेशी, का रडतोस तू? का ते चिंता बलीयसी, तुला एवढी बलवती चिंता कशाची आहे? तुझ्या सर्व दुःखाचं कारण मला सांग. आपण रडत असताना एखादा जर सहानुभूतीपूर्वक आपल्याजवळ आला तर आपलं रडणं आणखी वाढतं. तसं तो मन मोकळेपणाने रडू लागला. महाराज, मी माझ्या दुःखाचं कारण काय सांगू? किं ब्रवीमि ऋषे दुःखम पूर्व पापेन संचितम मदीयः पूर्वजास्तोयं कवोष्णमुपभुंजते. महाराज, मी माझं दुःख काय सांगू? मी जेव्हा माझ्या पूर्वजांना पाणी देतो तेव्हा माझे पूर्वज मला माझ्याकडे पाहून रडत असतात, कारण माझ्यानंतर आता त्यांना पाणी देणारा कोणी नाही, वंश चालवणारा कोणी नाहीये. काय सांगू मी माझं दुःख तुमच्याकडे? दारामध्ये एक झाड आहे माझ्या, आजपर्यंत त्या झाडाला फुलही लागलं नाही आणि फळही लागलं नाही. एवढंच नाही महाराज, गोठ्यामध्ये मी एक गाय पाळलेली आहे. अनेक वर्षापासून मी तिचं पोषण करतोय, पण ती एकदा सुद्धा व्याली नाही. काय दुःख सांगू? संपत्ती भरपूर आहे पण पोटी संतान नाही. साधू महाराज म्हटले, आपल्याला वाटतं देवाकरता रडत असेल, हा तर अज्ञानी आहे, हा तर मुलाकरता रडतोय.
पण आता आपण आलोय तर याचं काहीतरी समाधान करून जावं. तर ते साधू महाराज आत्मदेवाला उपदेश करू लागले. मुंचा ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणो गती विवेकम तु समासाद्य त्यज संसार वासना. पंडितजी, मुलाच्या प्राप्तीकरता मुलीच्या प्राप्तीकरता रडणं म्हणजे अज्ञान आहे, अज्ञान. कोणाच्या मुलाने सुख दिलं आतापर्यंत? इतिहासामध्ये अंग नावाचा राजा झाला, त्याच्या पोटी संतान नव्हतं म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ केला. यज्ञ केल्यानंतर मुलगा झाला, पण तो निघाला नास्तिक. एवढा नास्तिक निघाला की शेवटी त्या वेन राजा, त्या धर्मात्मा अंग राजाला राज्य सोडून निघून जावं लागलं. एवढं त्याला वाईट वाटलं. सगर राजाला 60,000 मुलं होती. कोणत्या मुलाने सुख दिलं? उलट त्या 60,000 मुलांनी कपिल भगवंताचा अपराध केला, भस्म झाले. त्यांचा उद्धार करण्याकरता अनेक पिढ्या खर्च झाल्या. तेव्हा भागीरथाने भागीरथी आणली. कोणाच्या मुलाने सुख दिलंय? म्हणून बाबा, या मुला मुलीच्या प्राप्तीच्या चक्करमध्ये पडू नकोस. भगवंताचं चिंतन कर, तुझं कल्याण होईल. आत्मदेवजी म्हणू लागले, महाराज हे प्रवचन मला सांगू नका तुम्ही. मला सुद्धा चांगल्या प्रकारे प्रवचन करता येतं. मी सुद्धा शास्त्राचा अभ्यास केलाय. तुम्ही वैरागी लोकांना, संन्यासी लोकांना, फक्कड लोकांना काय त्या पुत्रप्राप्तीचा आनंद आहे? जेव्हा घरामध्ये लहान लहान मुलं असतात, ते चालत चालत येतात, पापा पापा म्हणतात, असं वाटतं जणू काय कानामध्ये कोणी अमृत ओतलं की काय. एवढं गोड त्यांचे शब्द ऐकू येतात. त्यांची बोबडी वाणी ऐकण्याकरता माझे कान असे तरसले आहेत, व्याकुळ झालेले आहेत. माझ्या घरामध्ये एकही बाळ जन्माला आलेलं नाहीये. त्यामुळे मला पुत्राची प्राप्ती कशी होईल ते सांगा. महात्माजी म्हटले, मी तुझ्या कपाळावरची रेषा वाचलीये. अरे तू या जन्मात पुत्राची प्राप्ती व्हावी याच्याकरता रडतोयस, पण तुझ्या कपाळावर लटाटावर स्पष्ट लिहिलंय की सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. 7 जन्मात तुला पुत्राची प्राप्ती होणार नाही. हे ऐकलं, आपलं मस्तक असं जोरात जमिनीवर दन्न दिसी आदळलं. अहो काय करता, मरणार? म्हणजे महाराज मरण्याकरताच मी आलो होतो, पण माझं दुःख कमी करण्याच्या जागेवर तुम्ही माझं दुःख 7 पटीने वाढवलं. या जन्मामध्ये पुत्राची प्राप्ती होत नाही म्हणून मी रडत होतो, पण तुम्ही 7 जन्मात सांगून माझं दुःख 7 पटीने वाढवलं. आता एक तर पुत्र द्या, नाहीतर दुसऱ्यांदा माझं मस्तक मी एवढ्या तुमच्या चरणावर आपटेन. मी तर मरून जाईन, पण तुम्हाला ब्रह्महत्या लागेल. ब्रह्महत्येचा दोष तुम्हाला लागेल. साधू घाबरले. लेना एक ना देना दो, खामका ब्रह्महत्या मोलले रे. घेणं नाही देणं आणि ब्रह्महत्या तुम्हाला लागेल म्हणतोय. मी काय केलं? तुम्ही माझं दुःख 7 पटीने वाढवलं. आता पुत्र प्राप्ती करून द्या. अरे बाबा, जर विधात्याने तुझ्या नशिबामध्ये, तुझ्या प्रारब्धामध्ये पुत्र संतान योग प्राप्तीचा नाही लिहिलाय, मी कुठून देणार? महाराज मला पूर्ण विश्वास आहे, संतांनी जर आशीर्वाद दिला, संतांनी जर शब्द दिला, तर त्यांचा आशीर्वाद ब्रह्मदेवाला सुद्धा पाळावा लागतो. साधूने ओळखलं, याच्या डोक्यामध्ये पुत्र प्राप्तीचं भूत शिरलंय, हे काही निघणार नाहीये. शेवटी देवाची प्रार्थना केली, देवा आता तुम्हीच माझी लाज राखा. झोळीतून एक फळ काढलं आणि दिलं त्याच्या हातावर. बघ, हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल. भगवंताने कृपा केली तर एक सज्जन मुलगा तुला मुलाची प्राप्ती होईल, जन्माला येईल. ते फळ हातामध्ये घेतल्यानंतर आतमध्ये आनंदाने नाचू लागला. वा 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 महाराज, साधू लोक अत्यंत दयाळू असतात, अत्यंत कृपाळू असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, लोकांचं दुःख दूर करण्याकरता संतांची विभूती असते म्हटले महाराज काही विशेष नियम पाळायला सांगायचे का? साधू म्हटले हो, हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे,
आणि तुझ्या पत्नीला सांग, आता इथून पुढचे 9 महिने सकाळी उठायचं, स्नान संध्या आटोपायची आणि टी व्ही समोर बसायचं आणि जेवढ्या मालिका लागतील सर्व पाठ करून टाकायच्या. असं सांगितलं असेल का? नाही. ग्रंथांचं वाचन करा, नामचिंतन करायला सांगायचं, एक भुक्त राहायला सांगायचं, कोणाची चहाडी चुगली करायचं नाही, ग्राम्य गीत ऐकायचं नाही. अशा प्रकारे नियम सांगितले. साधू निघून गेले आणि आत्मदेव अत्यंत हर्ष उल्हासाने घरी परतले. धुंदुली, ए धुंदुली. धुंदुली बाहेर आली. काय म्हणता? अरे बघ, मी तुझ्याकरता फळ आणलंय. फळ घ्या. आणलं एक फळ आणि आवाज असा देताय जसं काय नवरत्नाचा हार आणला तुम्ही माझ्याकरता. एक फळ आणलं, हे काही विशेष आहे का? अगं विशेषच फळ आहे हे. फळ जर तू खाल्लंस तर तू आई होशील, आपल्या घरी बाळ येईल. म्हणजे असं कोणी दिलंय? अथ पासून इतीपर्यंत सर्व इतिहास सांगून टाकला. धुंदुली घाबरली. कोण जाणे कोणता महात्मा असेल, त्याने या फळावर काही जादूटोणा तर केला नसेल ना. हे साधे भोळे आहेत, पण मी मात्र चाणाक्ष आहे. मी मात्र साधे भोळी नाही. कोणतीही क्रिया मी अगोदर जाणून घेते आणि मग करत असते, चिकित्सेने करत असते. ठीक आहे महाराज, मी हे फळ खाऊन घेईन. आता स्नान करून घेते. स्नान झाल्यानंतर हे फळ सुचिरभूत अवस्थेमध्ये खाणार. पण नक्की खाऊन घे बरं. हो, नक्की खाणार. धुंदुलीच्या हातात सोपवलं आणि आत्मदेव निघून गेले मित्राला भेटण्याकरता. मित्रा, आता 9 महिने 9 दिवसानंतर आमच्या घरी सुद्धा बाळ जन्माला येईल. मी सुद्धा पुत्रवान होईल. मला कोणी निपुत्रिक म्हणणार नाही. असं चर्चा करू लागला. इकडे धुंदुलीचं स्नान झालं, देवपूजा झाली, हातामध्ये फळ घेतलं आणि विकल्प करू लागली. खाऊ का नको खाऊ? खाल्लं तर काही भूतबाधा तर होणार नाही ना. अशी विकल्प करत होती. तेवढ्यात शेजारची मला भेटण्याकरता आली. अगं ताई धुंदुली, काय करतेस? काय नाही म्हटले, बघ हे फळ दिलंय मला. अथ पासून इथेपर्यंत सर्व इतिहास सांगून टाकला. साधूने दिलंय. ती महिला सज्जन होती, कथा ऐकणारी होती. ती म्हटले, साधूने दिलेल्या फळाने तुला सज्जन मुलगा जन्माला येईल, म्हणून पटकन आता वेळ न लावता हे फळ तू खाऊन घे. म्हणजे ठीक आहे म्हटलं, मी खाते. पण हे फळ जर मी खाल्लं तर माझ्या पोटामध्ये बाळ येईल आणि पोटात जर बाळ आलं तर माझं जेवण कमी होईल आणि जेवण कमी झालं तर मी आशक्त होईल आणि मी जर आशक्त झाले तर आज एकटी घरकाम करते तर घरकाम कोण करेल? हे जसं तसं भागवतामध्ये आलेलं आहे. फलभक्षेन गर्भस्यात् गर्भेणोदर वृद्धिता स्वल्प भक्तं ततो शक्तिर् गृहकार्यं कथं भवेत्. घरकाम कसं होईल? शेजारची मला उशीर होती. चिंता करू नको, तुझी ननंद नाही का, ती जेव्हा तुझ्या मुलाला पाहण्याकरता येईल तेव्हा तुला साडी घ्यावीच लागणार आहे ना. मग 4 महिने अगोदर बोलू ना तिला, चांगलं काम करून घे तिच्याकडून आणि मग एक साडी घेऊन दे 1500ची. धुंदुली म्हटले, तुला माहिती नाही माझ्या ननंदीचा स्वभाव. माझी ननंद म्हणजे महा चोट्टी आहे. धुंदुलीची म्हणतोय मी. भागवतामध्ये वर्णन आहे, ननांदा संहरेस तदा. व्यास महर्षी शुकदेवजी वर्णन करतायत. जर ते 4 महिने आले तर माझं अख्खं घर साफ करून घेऊन जाईल. त्यापेक्षा मी एखादा नोकर ठेवून घेईन. म्हणजे ठीक आहे, नोकर का ठेवत नाही तू, पण अगोदर फळ खा. तिने पुन्हा दुसरा विकल्प केला. म्हणजे कागताई, मी असं ऐकलंय की गरोदर स्त्री पळू शकत नाही, धावू शकत नाही. म्हणजे बरोबर आहे, गरोदर स्त्री पळू शकत नाही, धावू शकत नाही. आणि तुला पळायची काय अवस्था? तू आराम करायचा. तुला काय त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा? तुला निवांत बसून तू देवाचं चिंतन करायचं, ग्रंथाचं वाचन करायचं. नाही पण मग जर भूकंप आला तर? अगं भूकंप का नेहमी येत असा? कधीतरी एखाद्या वेळेस 20 वर्षांनी, 25 वर्षांनी, 100 वर्षांनी येत असतो. मग माझ्या घराला कोणी आग लावली तर?
दैवात घाटी व्रजेत ग्रामे पलायत गर्भिणी कथम. मी एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटी असणार आणि अचानक कोणी आग लावली, सर्व तर बाहेर निघून जातील पळून, पण मला पळता येणार नाही. तदा मे मरणम भवेत. मी तर मरून जाईल ना शेवटी तिथंच. शेजारची मला म्हटले भूकंपही येणार नाही, कोणी तुझ्या घराला आगही लावणार नाही, पटकन खाऊन दे. पण कागताई, मी असं ऐकलंय भागवतामध्ये की महामुनी शुकदेवजी आपल्या मातृगर्भामध्ये 12 वर्षापर्यंत होते. हे खरं आहे का? म्हणे 100% खरं आहे. अरे देवा, जर माझं बाळ 12 नाही निदान 2 वर्ष जरी राहिलं तर मी काही जिवंत राहू शकत नाही. व्यास महर्षी म्हणतायत शुकवन निवसेत गर्भस्थम कुक्षे कथम उत्सृजेत. ती शेजारची मला उशीर होती. तिने सांगितलं आता 12 आणि 2 वर्ष, अगं 9 महिने 9 दिवस सुद्धा राहत नाही आता मुलं. जन्माला येण्याची एवढी त्यांची घाई असते. त्यामुळे तू चिंता करू नको. मग कागताई, तिर्यकचेत आगतो गर्भ सदामे मरणम भवेत. प्रसूती काळामध्ये जर माझं बाळ आडवं आलं तर मी मरून नाही जाणार का? अगं काय तू विकल्प करतेस? तू पटकन फळ खाऊन घे, हे विकल्प करू नकोस. आणि काही तुझं बाळवळ आडवं येणार नाही, चिंता करू नको. आणि जर तसं काय झालं ना तर आता विज्ञानाने फार मोठी सोय करून ठेवली म्हटले. अगोदर बाळ जन्माला यायचे, एक तर पायाळू असायचे नाही तर डोकाळू. पण सध्या परिस्थिती अशी आहे, ना पायाळू ना डोकाळू, डायरेक्ट पोटाळू. त्यामुळे तू चिंता करू नको. असं वर्णन केल्यानंतर धुंदुरी तरी विकल्प करू लागली, संकल्प विकल्प करू लागली. ती म्हणते बघा, एवढे कष्ट करायचे, 9 महिने 9 दिवस ओझं वागवायचं, त्याचं लालन पालन करायचं, त्याचं लग्न करून द्यायचं. एकदा लग्न झालं की तो आपल्याला विसरतो आणि पत्नीला घेऊन फिरतो. मग आता हे कष्ट कोणाकरता करायचे? जाऊ द्या म्हटले. लालने पालने दुःखम प्रसूतायाश्च वर्तते वंध्यावा विधवा नारी सुखिनी चेती मेमती. मला असं वाटतं त्या 2 स्त्रिया सुखी आहेत, एक विधवा आणि दुसरी वंध्या, कारण त्यांना हे कष्ट पडत नाही. शेजारची मला समजवण्याकरता आली होती, पण तिचं डोकं प्रश्न विचारून या धुंदुलीने खराब करून टाकलं. काही लोकांना खूप प्रश्न विचारायची सवय असते, खूप प्रश्न विचारतात. तसं ही धुंदुली असं होईल तसं होईल, असं होईल तसं होईल प्रश्न विचारू लागली. शेवटी ती शेजारच्या मुलाचं डोकं गरम झालं. ती म्हटलं तुला काय करायचं तर कर, मी चालले. ती गेली निघून. तेवढ्यात त्या धुंदुलीची लहान बहीण आली. ती थोडीशी कपटी होती. तिला सांगितलं बघ, मला फळ दिलंय साधूने, हे फळ खाल्ल्यानंतर मी आई होणार म्हटले, मला बाळ जन्माला येईल. पण ती कपटी होती, तिला अनेक मुलं होते. तिला असं वाटायचं आपल्या अनेक मुलांपैकी एक मुलगा याला देऊन टाकू आणि मोबदल्याची अर्धी संपत्ती घेऊन टाकू. म्हणून तिने डोकं अजून गरम केलं, तिचं खराब करून टाकलं. ए धोंदोली, या बाबा बैरागीच्या फळाने दिलेल्या फळावर विश्वास ठेवू नको. याच्यामध्ये जादूटोणा सुद्धा केलेला असू शकतो. आणि तुला जर याच्याविषयी थोडीशी सत्यता वाटत असेल तर तुझ्या गोठ्यामध्ये गाय बांधलीये, त्या गाईला हे फळ खाऊ घाल, मग बघू आपण. पण माझे मालक म्हणतील ना, तू फळ खाल्लं मग फायदा का होत नाही आपल्याला? चिंता करू नको. यावेळेस मी गरोदर आहे, यावेळेस मला बाळ झालं की मी ती रातोरात तुला आणून देईल. मला झालं की मी सांगेन मेला, तू सांगायचं झाला. तुकोबाराय वर्णन करतात ना, चिरगुटे घालून वाढविले पोट, गर्भार बोभाट जना माझी. मालकाला खोटं सांगितलं, महाराज मी फळ खाल्लं आणि त्याचा फायदा झाला, आपल्या घरी गोड बातमी आहे. गोड बातमी म्हटल्यानंतर आनंदाने नाचू लागला, उत्सव साजरा केला आणि सर्वांना सांगू लागला की मी सुद्धा आता पुत्रवान होणार, निपुत्री मला कोणी म्हणणार नाही. दिवसामागून दिवस गेले आणि कालांतराने त्या धुंदुलीच्या लहान बहिणीला मुलगा झाला आणि तिने रातोरात आणून धुंदुलीला देऊन टाकला. तिने सकाळी ते बाळाला घेतलं, मालकाला दाखवलं, महाराज बघा तुम्ही वडील झालेत, आपल्याला मुलगा झालाय. मुलगा झाला म्हटल्यानंतर एवढा खुश झाला, एवढा खुश.
स्वर्ग त्याला 2च बोट उरला. संपूर्ण गावामध्ये पेढे वाटले, जन्मोत्सव साजरा केला. पण त्या धुंदुलीने ते जे फळ होतं ते त्या गाईला खाऊ घातलं होतं. त्या गाईच्या फळ खाल्ल्याचा परिणाम 3 महिन्यानंतर त्या गाईला सुद्धा मुलगाच झाला. आणि जेव्हा गाईला मुलगा झाला ही वार्ता संपूर्ण उत्तम नगरामध्ये, गावातल्या परिसरामध्ये ती पसरली. तर सर्व पंचक्रोशीतले लोक पाहण्याकरता आले. जय हो, भगवान देता है तो छप्पर फाडके देता है. आतापर्यंत एक मुलगा नव्हता म्हणून आत्महत्या करण्याकरता निघालेला ब्राह्मण मुलगाही झाला, गाईला सुद्धा मुलगा झाला. भाग्योदयो धुना जाता आत्मदेवस्य पश्यतः धेनवा बाल प्रसूतस्तु दैवरूपीति कौतिकम. गायीने सुद्धा बाळाला जन्माला घातलं. आता नामकरण संस्कार करायचे. गायीने ज्या मुलाला जन्माला घातलं होतं संपूर्ण शरीर माणसासारखं होतं, पण कान मात्र गायीसारखे होते. आणि म्हणून त्या आत्मदेवाने त्या बाळाचं नाव ठेवलं गोकर्ण. बोलो गोकर्णजी भगवान की. आता आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं असा विचार करत होता, तेवढ्यात धुंदुली समोर आली. म्हणे का हो, दोन्ही मुलांचे नाव तुम्हीच ठेवणार का? 9 महिने 9 दिवस मी ओझ वागलंय, नाव तुम्ही ठेवणार? जमणार नाही, मी नाव ठेवते. म्हटलं ठीक आहे, तू नाव ठेव. म्हणे काय नाव ठेवशील? म्हणे माझं नाव धुंदुली, माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. दोघही मुलं लहानाचे हळूहळू मोठे होऊ लागले, तरुण अवस्थेला प्राप्त झाले. दोघांनीही ख्याती प्राप्त केली, पण एक झाला विख्यात तर दुसरा झाला कुख्यात. दोघही प्रसिद्ध झाले, पण एक झाला प्रसिद्ध सुप्रसिद्ध, पण दुसरा झाला कुप्रसिद्ध. जसं जसं वय वाढू लागलं तसं गोकर्णजी अधिक विद्वान पंडित ज्ञानी झाले. आणि तेवढाच विपरीत धुंदुकारी दुरात्मा दुष्ट पापी झाला, वेश्यागमनी झाला, पाप कर्म करू लागला. लहान लहान मुलांना खेळवायचा. खेळवता खेळवता त्यांच्या आईवडिलांचं दुर्लक्ष झालं की त्या मुलांना घ्यायचा आणि विहिरीत टाकून द्यायचा. ते आईवडील धाय मोकलून रडायचे. कधी कधी रात्रीच उठायचा आणि कोणाच्याही घराला आग लावून द्यायचा. सकाळी तक्रार घेऊन आत्मदेवाकडे. ती तक्रार ऐकून ऐकून कंटाळला आत्मदेव. म्हणजे अशा दुष्ट मुलाचा बाप होण्यापेक्षा मेलेलं परवडलं, म्हणून पुन्हा जंगलामध्ये आत्महत्या करण्याच्या विचाराने निघाला. आधीही आत्महत्या करण्याकरताच निघाला होता आणि आताही आत्महत्या करण्याकरताच निघालाय, पण दोन्ही क्रियांमध्ये फरक आहे. आधी आत्महत्या करण्याकरता निघाला होता, मला मुलगा का नाही म्हणून, पण आता आत्महत्या करण्याकरता निघालाय, मला असा दुष्ट मुलगा का आहे म्हणून. मग तेव्हाच त्या साधूचं ऐकलं असतं तर धुंदुकरीची समस्या निर्माण झाली होती का? झाली असती का? नाही. आपल्या वडिलांची चिंतनीय अवस्था पाहून, दयनीय अवस्था पाहून, चिंताग्रता पाहून गोकर्णजी आपल्या वडिलांजवळ आले आणि वडिलांना समजावू लागले, पिताजी, हा संसार म्हणजे दुःखरूप आहे. या संसारामध्ये कधी कधी पत्नीकडून दुःख मिळतं, कधी मुलीकडून दुःख मिळतं, तर कधी मुलाकडून दुःख मिळतं. संसारच मुळात दुःखरूप आहे. त्यामुळे या जगामध्ये तुम्ही ज्याच्याकडे पाहणार तो तुम्हाला दुःखीच दिसेल. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो
देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन लंकारे हो, दुखिया धन बैरागी। दुख के कारण सुखदेव ने उदरे माया त्यागी रे। जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। जो देखी सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। संसारामध्ये कोण सुखी सांगा? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी श्याम के दास। कोणाला मानसिक दुःख आहे तर कोणाला शारीरिक दुःख आहे। कोणाला आपल्याकडे पैसा येत नाही म्हणून दुःख आहे, तर कोणाला आता आलेला पैसा कुठे ठेवावा म्हणून दुःख आहे। पण दुःख नाही असं मनुष्य जगामध्ये नाही आहे, प्रत्येकाला दुःख आहे। पायी चालणाऱ्याला असं वाटतं की जो सायकलने जातोय ना तो सुखी आहे, सायकलवाल्याला वाटतं मोटरसायकलवाला सुखी आहे, मोटरसायकलवाल्याला वाटतं कारवाला सुखी आहे, त्याला वाटतं ट्रेनवाला सुखी आहे। असं करता करता इंद्र सुखी, इंद्राला वाटतं ब्रह्मदेव सुखी, ब्रह्माला वाटतं शंकर सुखी, शंकराला वाटतं विष्णू सुखी। न चेन्द्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तिना, सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः, मुनिरेकांत जीविनः। न चेन्द्रस्य सुखम किंचित, स्वर्गांचा राजा आहे इंद्र, पण तो सुद्धा सुखी नाही। चक्रवर्ती राजाला सुद्धा सुख नाहीये, मग सुख कोणाला आहे? मुनी हे एकांत जीविनः, जो एकांतामध्ये जाऊन अनन्य भावाने भगवंताचं चिंतन करतो तो सुखी आहे। कबीर महाराज म्हणतात ना, कहत कबीरा वो नहीं दुखिया, जिन्ने मन को जीता रे। ज्याने आपल्या मनावर विजय प्राप्त केला तो या जगामध्ये सुखी आहे। म्हणून पिताजी भगवंताचा आश्रय करा। अतिशय सार गर्भित असा 2 श्लोकामध्ये गोकर्णजींनी आत्मदेवाला उपदेश केला। याला भागवतामध्ये गोकर्ण गीता म्हणतात।